तर हाय सगळ्यांना भावनो बहिणो, काय चाललंय? झालंय का नाही चहा पाणी? हा जराच असं. तर चला म्हणलं आज तुम्हाला काहीतरी नवीन दाखवते, कारण की रोजचा आपला बेत तर राहतेच, मटन चिकन जे काय आहे ना. होय, आता तुम्हाला तर माहिती आहे रमजान ईद सुरू, उपासाचा महिना मुस्लिम लोकांचा आहे की नाही. आणि त्याच्यामध्ये आहे ना हे जे कोफ्ते असतात का, हे खूप विकले म्हणजे लय हे राहतात, फेमस राहतात आमच्या इथं लय बाबा खायला. तुम्हाला तर माहिती आहे प्रत्येक गावामध्ये ह्या टायमाला लय खायला येते. समजा जे काय आहे ना त्या लोकांच्या उपासाचं मटण चिकन जे काय आहे ना, समजा फळं फ्रूट भरपूर येते. तर आमच्या गावाकडे आहे ना हे मटण कोफ्ता खूप फेमस आहे. तर मग मला चला तुम्हाला आज दाखवत हे आमच्या गावाचा मटण कोफ्ता. तर भावना बहिण, सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते याच्यात मसाला काय काय घेतलाय. मी गोळा करून घेतला. याच्यात मी सगळ्यात पहिलं मटण मी शिजून घेतलंय. याचं बकराचं मटण आहे. मटण शिजून घेतलंय, त्याच्यामध्ये कांदा टाकलाय, हिरवी मिरची टाकली, अर्धा बटाटा टाकलाय आणि थोडी हळद टाकली, अजून पुदिना टाकलाय, कोथिंबीर टाकली, बस एवढं टाकले भावना बहिण. आणि थोडं लसूण टाकलाय. अद्रक टाकायची होती पण अद्रक नव्हती माझ्याकडे, म्हणलं चला जाऊ द्या काय बात नाही. आता याच्यावर मस्तपैकी मी थोडं पीठ टाकलंय भाजून सईनं, जे आपलं चण्याचं पीठ नसते का, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ. जर तुमच्याकडे नसलं समजा तुम्ही काय करू शकता, हरभऱ्याची डाळ शिजून सईनं सुद्धा टाकू शकता. पण मी मला त्या परशी आपण हे टाकू शकतो, हे सोपं वाटतं हे की नाही. तर मी सगळं मिक्स केलंय, मीठ टाकलंय मस्तपैकी. आणि आता हे छोटे छोटे असे मस्त हे केले त्याला. आता टाकूया तेलामध्ये. आणि हे खायला खूप चविष्ट लागतात बरं का भावांनो बहिणो, एक नंबर लागते. तर दाजी मला लय आणत असते. तर मी आणलं बघा तिला खायला, काय माहिती का, त्याला लई सर्दी झाली. अद्रक आणले, त्याला हात आहेत का, पाय आहेत का, तोंड आहे काय, बघा बघा काय. मुलं नाही का तुम्हाला अद्रक नाही म्हणून अद्रक आणले ते. दाजी ओळखा काय काढली, काय काढले दाजी ओळखा? आपण आणतो ते आणतात ना, आहे की नाही, आम्ही आणतो ते त्याच्यासाठी आणतोय मी. दाजी लय आणतात तोंडा माझ्या. चवणीस ती मी ते आणावं लागते बा, साला तुम्ही एक बार आणला लागते. मग तुम्हीच ओळखू घ्या आता काय असेल तिथे, हे मायनस ती सांगितलंय मी आता. तर हे खायला खूप छान लागते बघा. खरी गोष्ट सांगा, हे तुम्ही करून बघा. हे जी मी रेसिपी सांगितलेली का त्याची खूप म्हणजे खूप सोपी आणि पद्धतशीर आहे. तुम्ही म्हणता की संगीत आम्हाला पूर्ण पहिल्यापासूनच काम नाही दाखवलं. बरं काय झाले माहितीये का, मला लागली भूक आणि मला पटापटा करत आहे त्या टायमाला मला माहितीच नव्हतं आज व्हिडिओ करता, ध्यानच नव्हतं राहिलं. पण आहे त्या टायमाला मला अरे चला आपल्या भावा बहिणीला आपण